बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी। जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातील सुरक्षा यंत्रणा ही सतर्क झालेली आहे। या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई हाय अलर्टवर आहे। मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर सतर्कता बाळगली जाते। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावरती पोलिसांकडून रूट मार्च काढण्यात आला। मुंबई रेल्वे पोलीस दल आणि गृहरक्षक पोलिसांसोबत MSF पोलिसांकडून डॉग स्क्वॉड आणि संपूर्ण टीम सोबत रेल्वे स्थानकावरती मॉक ड्रिलही केले गेले। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानं देश हादरलेला आहे आणि या पार्श्वभूमीवर मुंबईतील सगळ्यात गजबजलेलं ठिकाण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस। या स्थानकावरती आता अतिरिक्त सुरक्षा ही नागरिकांसाठी वाढवण्यात आली। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जुई जाधव। पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्याचे तीव्र पडसाद आपण संपूर्ण भारतामध्ये पाहत आहोत। मात्र सगळ्यात जास्त हाय अलर्ट ठेवण्यात आला आहे ते म्हणजे मुंबईला। मी सध्या उभी आहे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरामध्ये आणि हे तेच रेल्वे स्थानक टर्मिनस आहे जिथे 26/11ला दहशतवादी हल्ला झाला होता आणि हे जे स्थानक आहे ते मेन टार्गेट ठेवण्यात आलं होतं। मात्र आता पहलगाममधल्या हल्ल्यानंतर मुंबई देखील अलर्ट मोडवर गेली आहे। वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त आणि RPF यांच्याकडून पाहणी केली जाते। दररोज जर आपण पाहिलं तर मग संध्याकाळी पाहणी केली जाते। खबरदारी म्हणून CSMT स्थानकाची सुरक्षा देखील वाढवण्यात आली आहे। RPF, GRP, MSF, डॉग स्क्वॉड कडून संयुक्त गस्तीला सुरुवात देखील झाली आहे। त्यामुळे जर आपण पाहिलं तर मग अति सुरक्षा जी आहे ती CSMT स्थानकावर वाढवण्यात आली आहे मुंबईकरांच्या सुरक्षतेखातर आणि ही सुरक्षा जर आपण पाहिली तर मग अशीच कायम देखील ठेवण्याचा काहीसा निर्णय घेण्यात आला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद मोरेसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।